नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रातील 27,000 ग्रामपंचायतींपैकी 15,300 तर सोलापूर जिल्ह्यातील 1,027 पैकी 702 ग्रामपंचायतींची ऑक्टोबर महिन्यातच निवडणूक होण्याची आता दाट शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकींमुळे ऐन ऑक्टोबर हिटमध्ये गावगाडा तापण्याची चिन्ह आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 15 एप्रिल 2026 रोजीची मतदार यादी वापरली जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणूक होऊ घातलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींची मुदत 2024 आणि 2025 मध्ये संपलेली आहे, तर काहींची मुदत ही 2026 मध्ये संपणार आहे. काही नव्यानं अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश यामध्ये आहे. ग्रामपंचायतीत निवडणुकींसाठी संगणक प्रणालीच्या माध्यमातून मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत. येत्या 24 जुलै रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. प्रभागनिहाय प्रारूप आणि अंतिम मतदार यादी ही महाआयटीनं डेव्हलप केलेल्या सॉफ्टवेअरद्वारे तयार करण्यात येणार आहे. मतदार याद्यांसाठी MahaEvoterList.in ही लिंक राज्य निवडणूक आयोगाकडनं देण्यात आलेली आहे. पाहिजे तर तुम्ही ती लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता. त्यावरती क्लिक करून तुम्ही वोटर लिस्ट चेक करू शकता. तर यामध्ये निवडणूक आयोगाने याबाबतचा युजर आय डी आणि पासवर्ड हा कलेक्टर ऑफिसकडे दिलेला आहे. त्यावरनं तालुकानिहाय युजर आय डी आणि पासवर्ड तयार केला जाईल. त्यानंतर ग्रामपंचायत निहाय एकूण प्रभागांची संख्या आणि विधानसभा क्रमांक हा भरला जाईल. प्रारूप मतदार यादी ही 24 जुलैला प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर 29 जुलैपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारल्या जातील. त्यासाठी 6 दिवसांची वेळ आहे. प्रत्यक्ष निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी ही 4 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. तर मग आता अशा पद्धतीनं कार्यक्रम होणार आहे. यामध्ये 24 जुलैला सर्वात पहिल्यांदा मतदार यादी प्रसिद्ध होईल. 24 जुलै ते 29 जुलै हरकती आणि सूचनांचा कालावधी असेल आणि त्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी ही 4 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ऑक्टोबर हिटमध्येच आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे. तर मग मित्रांनो, इच्छुकांनी आता धावपळ करायला हरकत नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.